छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका। 33 खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक निलंबित। निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्यामुळे कारवाई। विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा। सर्व नेत्यांच्या आपापल्या होम ग्राउंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भंडाऱ्यातच धक्का। डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर निंबार्ते यांचं महायुतीच्या व्यासपीठावरून पटोलेंना विश्रांती देण्याचं आवाहन। जनसुराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला। सभेतून परतताना गाडी अडवून शस्त्राने मारहाण। भिवंडी पश्चिम मधील एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण रडले। विरोधक आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार। मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा। राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही। पवारांचा थेट इशारा। रस्ता चुकलेल्यांना नुसतं पाडायचं नाही, जोरात पाडायचं। शरद पवारांचा मतदारांना आवाहन। कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे थेट वाहतूक सुरू होणार। पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात। मणिपूरमधल्या हिंसाचाराची झळ सरकारला। संगमांच्या एनपीपीने भाजप सरकारचा पाठिंबा काढला। तुर्तास सरकार सुरक्षित। दिल्लीतलं जीवघेणं प्रदूषण रोखण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून अवजड वाहनांना नो एंट्री। नवीन बांधकामांनाही बंदी, तर 10वी आणि 12वी वगळता सर्व शाळा ऑनलाईन। विमा क्षेत्रात 100% परकीय गुंतवणुकीचं विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार। सध्या 74% आहे मर्यादा। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच टेस्टला कॅप्टन रोहित शर्मा मुकणार। बुमराह करणार टीमचं नेतृत्व। 22 तारखेपासून सुरू होते पहिली टेस्ट। नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन टाटा स्टील हिंदुस्तान बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिडसह ब्लिट्झचाही विजेता। दुहेरी यश मिळवण्याचा अनोखा पराक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।